आपली लाडकी भीमती आपल्या चरणाशी नतमस्तक त्या सदैव शिवाय कल्याण आपल्याला शिकवले सदैव कल्याण वेदना तुझ्या मनाने सर्वांच्या पूर्ण होता असा मंगलमय आशीर्वाद. अहो त्रैलोक्य वंद्य देवर्षी नारदमुनी आपली पावलं देखील राजदरबारात पडली आपल्या चरणी नतमस्तक होते. शिवाय मंगलाचरणी बाबा आपल्या चरणाचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि म्हणूनच आज माझा इथपर्यंत येऊन झालंय. बाबा आपली जी सेवा करण्याचं भाग्य मला मिळतंय ना ते परमेश्वरानं मला सदैव दिलं. एवढीच माझी इच्छा आहे आणि हेच माझ्या मनाचं समाधान आहे आणि म्हणूनच देवतुल्य मनाने सर्वांच्या पूर्ण होता असा मंगलमय आशीर्वाद. असा अंगावर येणारे स्वर म्हणजे तो गेला कंठाला सुद्धा जाणवतील असं म्हटलं तर त्या योग्य ठरणार. धन्यवाद. बाबा प्रतिनिधी आपण दर्शन घेण्यासाठी इथपर्यंत येतोय. पण त्यावेळी हर्षभरीत वदनानं आपण मला दर्शन देतो. आशीर्वाद दे महाराज. पण बाबा आज आपण देवाचं निरीक्षण केलं तर आपला चेहरा चिंतित दिसतोय आणि यात कारण ते काय? होय बा. बाबा तू माझ्या मुखकमलाचं अगदी योग्य ते निरीक्षण केलंस. मी चिंतेमध्ये आहे आणि मला कोणती चिंता सतावते आहे त्या चिंतेचं कारण तू आहेस. काय? मी? होय. मग बाबा असा कोणता अपराध माझ्याकडून घडलाय? अशी कोणती चूक माझ्याकडून घडलीये? सांगा बाबा. बाळ, हा तुझ्याकडे कोणताही अपराध किंवा कोणतीही चूक नाही घडली. मग तर तुझ्याविषयी मला चिंता सतावते की नाही ती म्हणजे किती असेल तर तुझ्या विवाहाची चिंता मला सतावते आहे. माझ्या विवाहाची चिंता. होय बाळ, तू होय योग्य वेळी कन्येचा विवाह होणं हे योग्य असतं. बाबा हा. आपलं बोलणं अगदी योग्य आहे. वयात आलेल्या प्रत्येक मुलाचं हो. किंवा मुलीचं योग्य त्या वेळी लग्न करून देणं हे एका माता पित्याचं कर्तव्य असतं. पण बाबा हा. माझं जर सांगायचं झालं तर मला अजून काही दिवस तुमच्या साहित्यात घालायचे आणि म्हणून मला एवढ्यात लग्न करायचं नाही. नाही बाळ. अगं आपल्या माता पित्यांना आपली लेकरं लहानच वाटतात. पण समाजाच्या दृष्टीने एक विवाह योग्य कन्या आपल्या घरात ठेवणे योग्य नाही. आणि म्हणून योग्य वेळी निश्चित घर पाहून तिचा विवाह होणं केव्हाही चांगलं आहे. कारण समाजाच्या नजरा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो आणि याच्यासाठी योग्य
रचिलं पुजिलं असा दयेचा देव गोपाल कृष्ण. त्या गोपाल कृष्णांची माझा विवाह व्हावा एवढीच माझी इच्छा श्री आहे. गोपाळ श्री गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण, या जगाचा देव, या विश्वाचा नियंता गोपाळ कृष्ण. हा हा माझ्या कन्येचा मुलगा आहे. हो हे कसं शक्य आहे? तो तर जगाचा, या नियंता, या विश्वाचा नियंता गोपाळ राजा आणि त्याचा विवाह केव्हाही शक्य नाही. अरे तिची एक इच्छा आहे की तिचा विवाह हा जगाचा पोशिंदा श्री गोपाळ कृष्ण याच्याशी व्हावा. मग ही गोष्ट जर चांगलीच असेल तर त्या गोष्टीला नकार का द्यावा? नकार नाही देवाशी, पण त्या गोपाळ कृष्णाशी जर विवाह झाला तर मला आवडेल. आवडेल. पण गोपाळ कृष्ण हिच्याशी विवाह करण्यासाठी तयार होईल नाही याची मला शंका आहे. मी आहे ना राजा. अरे मी कशासाठी गोपाळ कृष्णाकडे जाऊन त्यांना सांगेन हे माझं कर्तव्य आहे. मी त्यांना नक्कीच सांगेन की एक मुलगी तुला एका मुलगीला तू आवडतोस आणि तू तिच्याशी लग्न कर. आणि गोपाळ कृष्ण कधीच माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. नारद मुनी म्हणाले तर सत्य आहे ना? मी जर लग्न केलं तर गोपाल कृष्णांशीच करेन. हो ना? तर तुझी इच्छा ती माझी इच्छा. तुझा विवाह मी गोपाळ कृष्णाशी करून देईन. ठीक आहे. पण नारद मुनी, काय? बरं पक्षाला आमंत्रण घेऊन जायचं काय करायचं? अगदी बरोबर. पण राजा या लग्नाचा मुहूर्त काय आहे माहिती आहे? सांगा देवाशी. या लग्नाचा मुहूर्त प्रबाळ मुहूर्त हा. रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्र प्रबाळ मुहूर्त म्हणजे परवाच्या दिनी तुझ्या मुलीचं तुझा लग्न सगळा योग म्हणायला अर्थ नाही. होय बाबा, हीच आनंदाची वार्ता मी माझ्या सख्यांना देवी करण्यासाठी बाहेर निघतो आहे. येते बाबा. त्या आशेने. ठीक आहे. ठीक आहे. चेरी नगरीतील कौंडण्यपूर्ण घेताला आनंदाची वातावरण श्रीमंत करतात. कोटी कोटी प्रणाम. हास्य बदलेन आशीर्वाद देतात. आनंदानं प्रफुल्लित झाला तुझा श्री. होय का? याच्यामुळे स्वीकार तरी काय हो? अरे माझ्या आनंदाला पारावर दिलेलं नाही याच्या मुळाशी कारण आहे आणि ते त्या आनंदाचं कारण जर का तू ऐकलं तर तूही सुद्धा हर्ष करीत हर्ष होईल होय. मग सांगा. क्षणाचाही विलंब न करता ती संध्याला म्हणतो. माझ्या आनंदाचं कारण कोणतं असेल तर ठरला तो विवाह माझ्या कन्येचा विवाह आणि म्हणून तिचा हा भाव आणि हर्ष करीत असतो. हो, ही जी आनंदाची वार्ता कृतज्ञतेसाठी पण तुमच्यापर्यंत येतोय. अरे वा. पण गुप्त हेर यंत्रणा एवढी सतर्क झाली की माझ्या अगोदरच ती वार्ता तुम्हाला ठाऊक झाली. अरे वा, तर सांगा विना श्री. बाबाच्या होय. अगदी जोरजवळ नारदमुनीने आमच्या विनंतीसाठी शेतकऱ्याला. नारद मुनींनी होय होय नारद मुनी थोर आले होते तर
केव्हाही परिवर्तन करणार नाही. या देहात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुझ्या संमतीला मी केव्हाही संमती देणार नाही, एवढं लक्षात ठेव. तू माझं वाटेल ते करायचं करेल. या वेळेस माझे प्राण घेतले तरी चालेल. म्हाताऱ्या, सांग तुझे प्राण घेतले तुला जीवन जगवण्यासाठी परवाच्या शुभमुहूर्तावर भीमकीचा